दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये 20 जुलैला झालेला पोलिसांचा लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापरावरनं मोठा वाद सुरू आहे। एकीकडे दोषी पोलिसांवरती कारवाईची मागणी काँग्रेस जनता पार्टी आणि विरोधकांनी लावून धरली आहे, पण दुसरीकडे या आंदोलनात जखमी झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनीही आज पत्रकार परिषद घेतली, आपली कैफियत मांडली। आंदोलनामध्ये एकच बाजू समोर आली, पण जखमी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनांकडे दुर्लक्ष झाल्याची त्यांची तक्रार आहे। पोलिसांच्या रक्तबंबाळ वर्दीच्या मागे त्यांची वाट पाहणारे कुटुंबीय सुद्धा असतात, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पोलिसांचे हक्क आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांबाबत संसद आणि न्यायव्यवस्थेनेही गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही जखमी पोलिसांच्या कुटुंबियांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसले होते, असा आरोपही त्यांनी केलाय। 25 तारीख को my father was pulled by a rowdy mob and he was almost lynched near the stage of Jantar Mantar. This happened on 25th and around 2 p.m. He was unconscious at the RML hospital for about 4 hours. रात को 10 बजे के करीब पापा के कलीग्स उन्हें घर लेके आए और उनकी यूनिफॉर्म पूरी खून से लाल थी। उन्हें ऐसे देख के हमारे लिए बहुत पेनफुल था। उनके हेड को शेव कर रखा था और उनके हेड पे लाइक स्टिचेस लग रहे थे 4। उसको देख के आई वाज लाइक रियली फ्रस्ट्रेटेड एंड मैं बहुत डरा हुआ था। जब मेरे पापा घर आए तो उन्होंने मुझे बताया कि जो स्टूडेंट्स की जो प्रोटेस्ट है उसमें स्टूडेंट्स नहीं है, उसमें राउडीज, उसमें एग्रेसर्स हैं जो लाइक इस अपॉर्चुनिटी का यूज कर रहे हैं जस्ट टू क्रिएट केओस। मैं अपनी संसद में बैठे हुए जो मेरे चुने हुए प्रतिनिधि हैं, मैं उनसे निवेदन करना चाहती हूं कि हमारे जो पुलिसकर्मी हैं और उनके जो परिवार हैं, उनके बारे में भी संसद में कुछ मतलब उनके राइट के बारे में या उनकी ड्यूटी पे जो उन पर हमले होते हैं उनके बारे में संज्ञान लिया जाए। पोलिसांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर अभिजित दिपकेंनीही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा। बीजेपीच्या गुंड्यांनी येऊन 15 दिवसाआधी निशू नावाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचं डोकं फोडलेलं आहे, याच पोलिसांनी त्या गुंडांना अटक नाही केले। जेव्हा मी म्हणले यांना अटक का नाही करते, तर तेव्हा हेच पोलीस होते जे म्हणले आम्ही अशा लोकांना आम्ही असंही कसं कोणाला अटक करू। त्या लोकांनी नंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकला की आता अभी तो एक को मारा है, शाम को आऊंगा और लोगों को मारूंगा। हे सगळं पोलिसांसमोर झालेलं आहे। तेव्हा पोलिस शांत बसलेली आहे। कोणाच्या इशाऱ्यावर पोलिस? मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या? खिळे लावले होते त्या लाठ्यांना, तेव्हा तुम्हाला लाजाने वाटल्या? पेलेट गन चालवल्या तुम्ही लहान मुलांवर। 12-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडलेत। आज तुम्ही परिवार समोर आणताय। तुमच्या सोबत परिवारासोबत आमची सहानुभूती आहे। त्या मुली कोणाच्या तरी असतील ना, त्यांचाही परिवार असेल ना, आणि आज परिवारांना पुढे करतायत। मला नाही वाटत ज्या पोलिसांनी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये बसले त्या पोलिसांनी हे केले, पण जे संदीप लांबा सारखे ऑफिसर्स आहेत त्यांनी तर मारलेले ना, कॅमेरावर कॅप्चर झालेले, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना। आम्ही त्यांना कोर्टात आम्ही त्यांना नेल्याशिवाय सोडणार नाही। ज्या ज्या पोलिसांनी मुलींवर अत्याचार केलाय